हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ मायासाठी यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 10. दिवस मजेत जात होते. त्या दिवशी सगळी मंडळी दिवाणखान्यात एकत्र गप्पा मारीत बसली होती. मालविका परवा तिच्या घरी जाणार आहे असं म्हणते. अवांतिकाबाई म्हणाल्या, तेव्हा उद्या आपण हॉटेलात जेवायला जाऊ. अगं पण आई, मी आधीच एक वेगळा बेत ठरवला आहे. चंद्रप्रकाश म्हणाला, ही एवढ्या लवकर घरी जाणार आहे याची मला कल्पना नव्हती. राहणार होते, पण आईची प्रकृती बरी नाही असा निरोप आला आहे. मालविका म्हणाली, त्यापेक्षा तूच ये ना, पप्पा मम्मीलाही आनंद होईल. तूर्त तरी अशक्यच वाटतं मला ते, पण वेळ मिळताच जरूर येईल. परवा माझ्याबरोबर आला असतास तर. रश्मीला दिल्ली दाखविण्याचं मी कधीपासूनच ठरवलेलं आहे. ते ऐकताच मालविकानं आपला ओठ दाताखाली दाबला. तुम्ही दोघं वारंवार एकटेच फिरायला जाता, त्यामुळे रश्मीला लोक नाव ठेवायचा संभव आहे, ती म्हणाली. पहिली गोष्ट म्हणजे तिला ओळखणारं कोणी इथं नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईच्या मुली तितक्या पुढारलेल्या आहेत. खरं की नाही रश्मी? त्यानं तिला सरळच विचारलं. होय, ती म्हणाली. ज्याच्यावर विश्वास आहे अशा तरुणाबरोबर जायला आम्हाला कुणी मना करीत नाही. हे आम्हाला चुकीचं वाटतं. एखाद्या तरुणानं आमचा पाठलाग करून गाठण्यात आम्हाला मजा वाटते. मालविका, तू रश्मीशी वाद कशाला घालते आहेस? तिच्या आणि तुझ्या विचारात जमीन आसमानचा फरक आहे, अवंतिकाबाई म्हणाल्या. तसं नाही, पण दोन स्त्री पुरुष एकत्र हिंडले तर त्यांच्याविषयी लगेच विविध निष्कर्ष काढणं योग्य नाही, इतकंच माझं म्हणणं, रश्मी म्हणाली. चंद्रप्रकाशच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आई, हा काठ्याकूट हवाच कशाला? इथल्या वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणात रश्मी वाढली आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आणि दुसरं असं की तिला कुणी नाव ठेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण ती माझी वादत्त वधू आहे. तिनं माझ्या मागणीला होकार दिला आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. चंद्रप्रकाशनं स्फोट केला. एक चमत्कारिक शांतता पसरली. अकस्मात धक्का बसावा तसे सारेजण सुन्न झाले. सर्वात आधी प्रतिक्रिया मालविकाची झाली. ती विलक्षण चवताळली होती. अश्विनीचा चेहरा प्रसन्न झाला होता, तर भानुप्रताप व सुलभाला कमालीचं आश्चर्य वाटत होतं. अवंतिकाबाई मात्र सुन्न झाल्यासारख्या भासत होत्या. अगदी मस्त बातमी आहे ही, अश्विनी खुश होऊन म्हणाली. ती उठली आणि तिनं रश्मीचे हात हातात घेऊन तिचं अभिनंदन केलं. आई, तू काहीच बोलत नाहीस? चंद्रप्रकाशनं विचारलं. बोलण्यासारखं काय उरले आता? तू निर्णय घेऊन मोकळा झाला आहेस. मिस साने, माझ्या मुलाला गटवल्याबद्दल अभिनंदन, त्या कोरड्या स्वरात म्हणाल्या. आई, तुला आता तिला रश्मी म्हणायला हरकत नाही. ते लक्षातच आलं नाही माझ्या. तुम्हाला खेद झाला हे लक्षात आलंय माझ्या. वास्तविक हे आधीच कानावर घालणार होते तुमच्या, पण मीच अडवलं त्यांना. का बरं? भीती वाटली की काय तुला? नाही आई, हे अकस्मात घडलं असं वाटून तुला धक्का बसू नये हा त्यामागे हेतू होता तिचा, पण माझ्या उतावळेपणानं ते घडलंच. मुलानं आपलं लग्न आपण ठरवलं की आईला धक्का बसतोच, त्या म्हणाल्या आणि त्यांनी मालविकेकडे सहेतूक पाहिलं. मालविका, तुला माझं अभिनंदन करावं असं वाटत नाही? वाटतं तर, ती कळवट स्वरात म्हणाली. रश्मी भाग्यवान आहे असंच म्हणायला हवं. पण मला मात्र तसं वाटत नाही, सुलभा म्हणाली. मला अभिनंदन करावंसं वाटतं ते चंद्रचं. त्याला ही वधू मिळाली हे आश्चर्यच आहे. कमालीचा हेकट आणि अडेलतट्टू आहे तो. मी जर त्याची बहीण नसते, तरीही त्याच्याशी लग्न करणं आवडलं नसतं मला. आता रश्मीची मात्र कसोटी आहे. तिच्या त्या बोलण्यानं वातावरणातला ताण कमी झाला असला तरी पूर्णपणे ओसरला नव्हता. तर उलट त्या वातावरणाला वेगवेगळ्या छटा प्राप्त झाल्या होत्या. पण रश्मीनं तिकडे दुर्लक्ष केलं. हे असं होणार याचा तिला अंदाज होताच. लग्न ठरलं असल्यामुळे आता त्यांना राजरोसपणे भेटायला कसलीच आडकाठी उरली नव्हती. उद्या आपण भटकायला जाणार होतो, ते आपण आता रद्द करू. हल्ली कामाकडे दुर्लक्ष होतंय तुमचं. तुमचं नव्हे, तुझं. ठीक आहे, तुझं आणि माझंही अश्विनीकडे पूर्वीसारखं लक्ष नाही. ते ठीक आहे, पण माझ्याकडे दुर्लक्ष होता कामा नये तुझं. अश्विनीमुळे आपली भेट झाली हे विसरून चालणार नाही आपल्याला. छट,
ती निमित्त मात्र झाली. देवानं लग्नासाठी गाठी जुळवलेल्या असतात. तुझी माझी भेट झालीच असती, तो म्हणाला. 2 दिवसांनी चंद्रप्रकाश कानपूरला फॅक्टरीच्या कामाला गेला. तेव्हा तिला एकदम हलकं वाटलं. तसंच एकाकीही वाटलं. जणू त्याच्या अस्तित्वाशी आपलं अस्तित्व निगडीत आहे, असं तिला वाटू लागलं होतं. पण रश्मीचा सहवास आता आपल्याला पूर्ण वेळ मिळणार म्हणून विनी मात्र खुश झाली. रश्मी, आता या गर्भारपणाचा कंटाळा आला बघ, ती अश्विनीच्या खोलीत गेल्यावर अश्विनी म्हणाली. किती बेढप दिसते ग मी. पहिल्यासारखी शिळशिळीत कधी होईल असं झालंय मला. आता थोडे दिवस धीर धर. एकदा तू बाळंतं झालीस की सुटशील, मग तुलाच गोडी वाटू लागेल त्यात. छे ग, एक मूल खूप झालं. निदान 2 तरी असावेत. कशाला, मी एकटीच नाही का आई-वडिलांची? हो, तेही खरं आहे म्हणा. काय ग, सासूबाई आमच्याजवळ राहतील ना ग? अर्थातच, त्या कुठं जाणार? मला वाटलं कदाचित ते शक्य नाही. भाऊजी त्यांना तसं सुचवणारही नाही. तूही काही त्यांना सुचवू नकोस. चिडतील ते तुझ्यावर. पण का गं? तुझ्या मनात असं का आलं? खरं सांगू? मला त्यांची खूप भीती वाटते. त्यांना हे लग्न पसंत नाही, अशी कल्पना आहे माझी. ते खरं आहे. त्यासाठी ते त्यांना सुचवतील असं वाटलं मला, कारण त्यांनाही हे माहीत आहे. लग्न झाल्यावर सासूबाई निवडतील अशी कल्पना असणार त्यांची. आणि सुलभा? दुसरं लग्न होईपर्यंत तीही इथंच राहील. तिचंही हेच घर आहे की. म्हणजे मग राजा-राणीचा संसार होणार नाही आमचा. तूर्त तरी नाहीच नाही. तसं म्हटलं तर सुलभाचं आणि तुझं लगेच जमेल तशी गोड आहे ती. सासूबाईचं मात्र काही सांगता येणार नाही. मी चुलत सून आहे म्हणून माझं निभावतं इथं. पण तू सख्खी सून आहेस त्यांची. पण भाऊजी तुझ्या बाजूला असतील आणि तूही तशी चतुर आहेस, तेव्हा फारसा प्रश्न येणार नाही. हां, ती पुटपुटली. तुझ्या आत्याला हे लग्न पटेल का गं? न पटायला काय झालं? ती लग्नाचा खर्च करील. तिला ते शक्य नाही आणि मी तसं सांगणारही नाही. माझ्या आवश्यक वस्तू मीच घेणार आहे. वधू वस्त्र वगैरे. घरी गेल्यावर ती व्यवस्था करीन मी. त्यासाठी घरी कशाला जायला हवं? चंद्रभाऊजी देतील की तुला पैसे. ते नंतर, आधी नाही. त्यांना मी तशी संधी देणार नाही. कसली संधी देणार नाहीस तू? त्याच वेळी आत येत अवांतिकाबाईंनी प्रश्न केला. माझ्या मुलाविषयीच तू बोलत होतीस ना? हं, तिची चर्या तांबूस झाली. माझे वधू वस्त्र आणि मणिमंगळसूत्राविषयी बोलत होते मी. त्या वस्तू मी त्यांना घेऊ देणार नाही. कमाल आहे म्हणायची. त्या खुर्चीत बसून म्हणाल्या, लग्नाआधी तू त्याच्याकडून पैसे घेणार नाहीस? नाही. पण तुम्ही असा प्रश्न का केलात? कारण त्याच्या श्रीमंतीसाठीच तू हे लग्न ठरविलंस अशी कल्पना होती माझी. ती ताडकन उठून उभी राहिली. असा आरोप तुम्ही माझ्यावर करावा हे मला अवमानास्पद वाटतं. असं असेल तर मी इथून निघून जाणंच योग्य ठरेल, ती म्हणाली. तुला कुणी अडवलं आहे? नाहीतरी आपण दोघी एकत्र राहणं मला अशक्यच वाटतं. तुमच्या एकूण वागण्यावरून मला ती कल्पना आलीच होती. पण आमच्या होऊ घातलेल्या लग्नात विघ्न आणणं मात्र तुम्हाला शक्य होणार नाही. मी ते करणारच नाही. ते मी तुझ्यावरच सोपवणार आहे. म्हणजे? तुझ्या मनात चलबिचल सुरू झाली आहे हे ओळखलंय मी. अजिबात नाही. मी हे लग्न पैशासाठी करते आहे, असा तुम्ही समज करून घेतला आहे. तो चुकीचा आहे. पैशाकडे बघून लग्न केलं नाही. त्यांच्याजवळ पैसा नसता तरीही मी लग्न केलं असतं. अर्थात तुम्हाला ते कळणारच नाही. कारण पैशानं हवं ते विकत घेता येतं. ही मनोधारणा आहे तुमची. आपला लेक आपल्याला अंतरेल ही मुख्य भीती आहे तुमच्या मनात. ती भीती असणारच. प्रत्येक मातेच्या मनात ती भीती असते. माता अविरत कष्ट करून मुलाला घडवीत असते. सुनेनं त्याला बिघडवणं कुठल्याच सासूला आवडत नाही. मी त्याला का बिघडवीन? कारण तुमच्या दोघांवरचे संस्कार वेगवेगळे आहेत. त्याचा समन्वय साधला जाणार नाही. आज तू त्याला आपल्या पाशात बद्ध केलं आहेस, तरी एक दिवस तो हे पाश तोडून टाकेल याची खात्री आहे मला, त्या म्हणाल्या आणि तरातरा निघून गेल्या. रश्मी त्यांच्या बोलण्यानं घामाघूम झाली होती. अश्विनी, हा वाद तुझ्या पुढे व्हायला नको होता. तुला त्रास झाला असणार, रश्मी म्हणाली. पण तुला त्रास झाला त्याचं काय? त्यांना तू आवडत नाही हे लक्षात आलं होतं माझ्या. पण त्या बोलण्यात इतका अतिरेक करतील याची कल्पना नव्हती मला. नाही गं, आपण बोलतो आहोत
ते सत्य आहे अशी खात्री होती त्यांची. छे ग, त्या कोणी भवितव्यत्या का आहेत? त्या आपल्या मुलाला लहानपणापासून ओळखतात. त्याला काही अर्थ नसतो रश्मी, घाबरू नकोस. लग्नानंतर तू सुखी होशील. रात्री जेवणाच्या वेळेस मात्र वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं. जणू काही घडलंच नाही, अशा पद्धतीने अवांतिकाबाई वागत होत्या. त्यामुळे रश्मीला काहीसं बरं वाटलं. भानुप्रताप उशिरा येणार असल्यामुळे अश्विनी जेवण झाल्याबरोबर आपल्या खोलीत निघून गेली होती. वातावरण शांत होतं आणि रात्रही चांदणी होती. त्यामुळे रश्मीला फिरून येण्याची इच्छा झाली. मी जरा चक्कर मारून येते, ती म्हणाली. इकडे घरंदाज स्त्रिया रात्रीच्या वेळी बाहेर भटकत नाहीत, अवंतिकाबाई म्हणाल्या. चल, मीही येते तुझ्याबरोबर, सुलभा म्हणाली. आपल्या मुलीनंच असं म्हटल्यावर अवंतिकाबाईचा नाईलाज झाला आणि त्या दोघी बाहेर पडल्या. रश्मीचं काहीतरी खटकलं आहे, हे सुलभानं ओळखलं होतं. तुझा चेहरा असा काय दिसतोय? थोडं दूर गेल्यावर तिनं विचारलं. तू परत आल्यामुळे तुझी काय अवस्था झाली आहे, ही काळजी वाटते मला. ती काळजी करू नकोस. माझं लग्न झालं होतं, हेही मी जवळजवळ विसरले आहे. त्याची आठवण येत नाही तुला? ती आठवण विसरण्याचा प्रयत्न करते मी. अर्थात हे कुणाजवळ बोलू नकोस. तू समजूतदार आहेस म्हणून मी बोलले तुझ्याशी. तू लग्न का केलंस त्याच्याशी? तो मला आवडला म्हणून. इतरांपेक्षा वेगळा वाटला, पण हळूहळू लक्षात आलं. त्याची मतं जुनाट होती. घरातली सारी कामं मी करावीत असा त्याचा आग्रह होता. मग त्यात काय बिघडलं? मला कसं जमणार ते? मला कुठल्याही कामाची सवय नाही. मी जुळतं घेण्याचा प्रयत्न केला, पण ते मला पटत नव्हतं. तिला अवांतिकाबाईचे शब्द आठवले आणि ती शंकाकुल झाली. तो अपघातात गेला नसता तर तू काय केलं असतंस? तोच विचार पडतो मला. प्रेमात पडणं सोपं असतं, पण ते तगवणं फार कठीण असतं. तू पेन्शनच्या मुलांचा फेरविचार का करीत नाहीस? त्यांचं लग्न झालं. तू अद्याप तरुण आहे. तू पुन्हा लग्न करू शकतेस. चंद्र एखादा नवरा शोधील माझ्यासाठी. तो का? तू नाही ठरवू शकणार? नाही. पुन्हा तेच घडायला नकोय मला. बोलत बोलत त्या परत फिरल्या. आपण आता दुसऱ्या रस्त्यानं जाऊ, सुलभा म्हणाली. चालेल. त्या दोघी दुसऱ्या रस्त्यानं निघाल्या. थोडं पुढे गेल्यावर सुलभाच्या बुटात खडा शिरला. तो काढण्यासाठी ती थांबली. रश्मी एकटीच थोडी पुढे गेली. रस्त्याच्या कडेला एक मोटार उभी होती आणि त्या मोटारीत भानुप्रताप एका स्त्रीला मिठीत घेऊन बसला होता. ती पटकन वळली आणि धावत सुलभाकडे आली. आपण पूर्वीच्याच रस्त्याने जाऊ. हा अनोळखी रस्ता मला भयप्रद वाटतो, ती म्हणाली. सुलभानं हसून मान डोलावली आणि त्या परत फिरल्या. घरी येऊन आपल्या खोलीत शिरल्यावर मात्र ती कमालीची अस्वस्थ झाली. भानुप्रतापचं लग्न होऊ नये असं गलिच्छ वर्तन करावं याची तिला चीड आली होती. चंद्रप्रकाशला हे कळल्यावर तो नक्कीच चिडेल असं तिला वाटलं. 8 दिवसांनी तो घरी परतल्यावर तिनं त्याला ते सांगून टाकलं. मग मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे? त्यानं विचारलं. त्याला जाब विचार. अश्विनीला हे कळल्यावर काय वाटेल तिला? मी त्याला विचारल्यावर काय होईल? त्याचे हे चाळे थांबतील असं खरंच वाटतं तुला? खरं सांगू का रश्मी, माझ्या कामाचा व्याप इतका वाढला आहे की त्याच्या आचरट चाळ्यांकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही मला. तरीही त्याचा खूप तिरस्कार वाटतो मला. कमीत कमी असले हे चाळे करण्यासाठी त्यानं जागा तरी दुसरी निवडावयास हवी होती. म्हणजे हे सारं मान्य आहे तुम्हाला? तिनं धक्का बसून प्रश्न केला. आपली पत्नी बाळंतपणाला टेकली असताना तिच्याशी प्रामाणिकपणानं राहावलं नाही त्यांना. त्या भावी मुलाचा शय देऊ नकोस, तो म्हणाला. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. ओह सॉरी, चुकलंच माझं. तो जवळ येताच ती मागं सरली. मला स्पर्श करू नका, ती म्हणाली. या क्षणी तरी ते सोसवणार नाही मला. भानुप्रतापच्या लफड्याबद्दल किती शांतपणे बोलत आहात तुम्ही. म्हणे त्यांचं आपल्या पत्नीवर प्रेम आहे. प्रेमाचा अर्थ तरी कळतो का त्यांना? आणि तरीही तुम्ही त्यांना पाठीशी घालता आहात? तू अगदी वेडी आहेस बघ रश्मी. पुरुषांची असली ही लफडी तात्पुरती असतात. ती फारशी मनावर घ्यायची नसतात. का घेऊ नये? ती खेदपूर्ण स्वरात म्हणाली. त्या दोघांचं वैवाहिक जीवन पाहिल्यावर आपल्या बाबतीत तर असं घडणार नाही ना, या भीतीनं माझा थरकाप उडतो. तुम्ही दोघे भाऊ आहात. तुमची मनोरचनाही काहीशी सारखीच आहे. लग्न झाल्यावर मी परपुरुषाकडे साधी नजरही टाकणार नाही. तुमच्याकडूनही माझी तीच अपेक्षा आहे. आणि मी
आणि ती अपेक्षा मी पुरी करणार नाही अशी समजूत तू का करून घेतेस? तो काही वेळ अगदी स्तब्ध, स्वस्थ बसून राहिला. तुझ्या मनाचा मला थांगच लागत नाही. थोड्या वेळानं तो म्हणाला, तुला माझ्याविषयी सतत अविश्वास का वाटावा? तू मत्सरानं वेडी का व्हावीस? उद्या मी काही कामासाठी बाहेर गेलो तर मी कुणा बाईच्या पाठी गेलो आहे, अशी तर तू समजूत करून घेणार नाहीस, अशी भीती मला वाटू लागली आहे. तू मनावर थोडा संयम ठेवला नाहीस तर आपल्या दोघांचंही जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. नाही रे, तसं नाही, ती स्फुंदत म्हणाली आणि तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले. आपण एकमेकांना निष्कारण दुखवीत आहोत. आपल्या हृदयाशी ओढून धरीत तो म्हणाला, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे लक्षात घे आणि आधी रडणं आवर. मी भानूशी बोलतो, मग तर झालं. मी त्यासाठी रडले नाही. तुम्ही जे म्हणालात ते रागाच्या भरात बोललो. मी इतक्या दुरून दमून आलो असता हास्यमुखाने माझं स्वागत करायचं सोडून तू गाऱ्हाणे सांगत बसलीस तर मी काय करायचं? चुकलंच माझं, ती मनापासून म्हणाली. तुमचा विचारच केला नव्हता. मी स्वार्थीपणानं वागले, असं म्हणत तिनं त्याच्या ओठाचं हळुवारपणे चुंबन घेतलं. अशा गोड रीतीनं तू पश्चाताप व्यक्त करणार असशील तर तुला चुका करायला आणि स्वार्थीपणानं वागायला माझी परवानगी आहे, तो हसत म्हणाला. दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन फिरायला गेला. रस्त्यात एका झाडाखाली गर्दी दिसली म्हणून त्यानं गाडी थांबवली. एक माणूस झाडाला टेकून बसला होता. त्याच्या हातात गिटारीसारखं एक वाद्य होतं. त्याच्या आजूबाजूला गर्दी जमली होती. त्या वाद्याच्या साथीवर तो माणूस एक आर्त गीत आळवीत होता. ते दोघेही ते गीत ऐकू लागले. रश्मीला त्या गाण्यातील एक शब्दही समजत नव्हता, पण तो गाणं इतक्या आर्तपणे म्हणत होता की रश्मीचे डोळे भरून आले. अखेर ते गाणं संपलं. आवडलं? त्यानं विचारलं. आवडलं. खूप सुंदर आहे. त्या गाण्याप्रमाणेच तुझे हे भरून आलेले डोळेही सुंदर आहेत. पण तू रडलीस का? ते आर्त सूर माझ्या हृदयाला भेदले. बोलीभाषेतले ते विरहगीत आहे. महाराष्ट्रातल्या लोकगीताप्रमाणे. लोकांनी त्या गायकाला आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे दिले. चंद्रप्रकाशनंही त्याला 10 रुपये दिले. ते एका हॉटेलात शिरले आणि चंद्रप्रकाशनं कॉफीची ऑर्डर दिली. तोच 2 पुरुष आत शिरले. आतल्या एकानं चंद्रप्रकाशच्या दिशेने हात केला आणि ते दोघे एका दूरच्या टेबलापाशी बसले. ओळख असूनही तो चंद्रप्रकाशशी काही बोलला कसा नाही, असा तिला प्रश्न पडला. तोच चेहरा रंगवलेल्या 2 स्त्रिया आत शिरल्या आणि त्या पुरुषांच्या शेजारी जाऊन बसल्या. बायकोबरोबर आहे म्हणून तो तुमच्याशी बोलला नाही ना? तिनं विचारलं. बऱ्याच पुरुषांना बायकोबरोबर असताना दुसऱ्याशी बोलायला संकोच वाटतो, कारण त्यांच्या गप्पा रंगल्या तर बायका बोर होतात. ती त्याची बायको नाही. नाही म्हणजे? तुला काय करायचंय त्याच्याशी? असं कसं? तो दुसऱ्या स्त्रीला घेऊन आला आहे. त्याची बायको घरी आहे आणि ती फार चिडचिडी आहे. झालं तुझं समाधान? नाही, तुम्ही त्याचं समर्थन करीत आहात असं वाटतं. तू माझा अंत पाहणार आहेस का? त्यानं त्रासिक स्वरात म्हटलं. तिला आपली चूक कळून आली. नाही, ती म्हणाली आणि पुढ्यात आलेली कॉफी पिऊ लागली. कॉफी पिऊन ते बाहेर पडले तरी ते प्रकरण तिच्या मनात ठसठसत होतं. ते घरी आले. सुखाची घडी सरली म्हणून तिनं सुस्कारा सोडला. ती वर जायला निघाली. 1 मिनिट थांब, तो म्हणाला. तुला एक गोष्ट दाखवायची आहे. तो तिला आपल्या बैठकीच्या खोलीत घेऊन गेला. त्यानं टेबलाचं खण उघडून एक लहानशी मखमली डबी काढली आणि आणि ती उघडून तिच्यासमोर धरली. आत एक लखलखणारी अंगठी होती. त्या अंगठीला असलेला एक हिरा लखलखत होता. त्यानं ती अंगठी उचलून तिच्या बोटात घातली. आता आपलं लग्न पक्कं झालं, तो म्हणाला. खरं म्हटलं तर मी या अंगठीच्या लायकीची नाही. याहून भारी अंगठी आणायची होती मला, पण तेवढी सवड सापडली नाही. आणि खरं सांगू, तुझ्याहून काही मौल्यवान या जगात आहे हे पटतच नाही मला बघ. बोलता बोलता त्यानं तिला आपल्या हृदयाशी ओढलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकले. काही क्षणांनी त्यानं तिला मिठीतून मोकळं केलं. आता पळ, नाहीतर अधिकच चेकाळून जाईल मी, तो म्हणाला. काय हरकत आहे? ती हसत म्हणाली. अर्थात हरकत आहेच. आपलं शास्त्रोक्त लग्न झाल्याखेरीज असं काही करणं आवडणार नाही मला. योग्य आहे, ती म्हणाली आणि बैठकीच्या खोलीबाहेर पडली. जाताना मात्र तो इतका उतावळा आहे, तितकाच तो संयमीही आहे, ही गोष्ट तिला पटली होती आणि त्या गोष्टीचा तिला अभिमानही वाटत होता.
चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.